नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीपक राणे. आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण संवाद साधत आहोत. माझं शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे 2000 मध्ये. माझ्या कंपनीचं नाव श्रीनिवास इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी 2010 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे आणि आज 2026 सुरू आहे. माझी कंपनी ही 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, JCB, पोकलँड, हायवाज, त्यानंतर शिपिंगपर्यंत लुब्रिकेटिंग ऑइल्स बनवते, जसे इंजिन ऑइल, गिअर ऑइल, ब्रेक ऑइल, हायड्रोलिक ऑइल, क्विंचिंग ऑइल, नंतर ट्रान्सफॉर्मर ऑइल, इंडस्ट्रियल ऑइल सुद्धा असे 450 पेक्षा जास्त लुब्रिकंट्स बनवते. तसेच पेट्रोलियम क्षेत्रामधले जे ॲडिटिव्ज आहेत, जसं पेट्रोल, डिझेल, फर्नेस ऑइल, LDO, LSHS, LSD या फ्युएल्सचे सगळे ॲडिटिव्ज, म्हणजे जसे हायड्रोकार्बन क्रॅकिंगचे ॲडिटिव्ज असतील, इमिशन रिड्युसर ॲडिटिव्ज असतील, ऑक्टेन बूस्टर्स असतील, C10 बूस्टर्स असतील, त्यानंतर E20, जसं आता आपण बघतोय E20 पेट्रोल मार्केटमध्ये आलेलं आहे, तर E20चे ॲडिटिव्ज सुद्धा आमची कंपनी बनवते आणि त्याचा 14 स्टेटमध्ये आमच्या कंपनीचं काम आहे आणि 9 देशांमध्ये कंपनीचा एक्सपोर्ट पण आहे. पण इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो सोपा नाही. माझं 2000 मध्ये माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि 2001 मध्ये मी रिसर्चला सुरुवात केली. त्यावेळेला माझ्या वडिलांचे वनस्पतीशास्त्राचा अभ्यास आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि काही मेंटॉर्सचे मार्गदर्शन घेऊन मी फ्युएल क्षेत्रामध्ये आपण काही करू शकतो का, ऑक्सिजन वाढवू शकतो का, फ्युएल्स सेव्हिंग करू शकतो का, त्यानंतर प्रदूषण कंट्रोल करू शकतो का, या संदर्भातल्या रिसर्चला मी सुरुवात केली. 2001ला रिसर्चला सुरुवात केल्यानंतर 2003 मध्ये मला एक ॲडिटिव्ह मिळालं. जे ॲडिटिव्ह हे त्यावेळेला 2% ते 3% हे पेट्रोल सेव्हिंग करायचं आणि डिझेल सुद्धा सेव्ह करायचं. पण हे रिसर्च करत असताना माझ्याकडे त्यावेळेला बजाज सिटी 100 होती, माझ्या वडिलांची MAT होती, बजाज MAT, आणि इंडिका, डिझेल इंडिका गाडी होती. तर या तिघं गाड्यांमध्ये मी ॲडिटिव्हच्या रेसिपीज बनवून त्या टेस्टिंग्स करायचो. मग ती टेस्टिंग ही पावसामध्ये सुद्धा व्हायची, दुपारी उन्हामध्ये सुद्धा व्हायची, रात्री 2 वाजता थंडीमध्ये सुद्धा व्हायची. म्हणजेच सांगायचं असं की हा प्रवास इतका काही सोपा नव्हता. मग 2006 मध्ये हे साधारणतः 10% सेव्हिंग मिळायला लागलं पेट्रोल आणि डिझेलमध्ये, आणि हळूहळू 2009 मध्ये हे पेट्रोलमध्ये 30% सेव्हिंग मिळायला लागलं. असं करत करत 2022 मध्ये हे जवळपास आज रोजी आयकॅटने जे प्रॉडक्ट आमचं टेस्ट आणि सर्टिफाईड केलेलं आहे ते 61% पेट्रोल आणि 62% डिझेलचं सेव्हिंगचा आम्हाला रिपोर्ट मिळालेला आहे. आयकॅट म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, दिल्ली, जिथे सगळ्या ऑटोमोटिव्ह कंपन्या त्यांचे प्रोडक्ट्स म्हणजे सगळ्या व्हेकल्स या टेस्टिंगला आणतात. अशा सर्वोच्च गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीजकडून हे प्रोडक्ट आमचं टेस्ट केलेलं आहे आणि टेस्ट केल्यानंतर त्या प्रोडक्टचं सर्टिफिकेशन सुद्धा आम्हाला 61% ते 62% सेव्हिंगचं मिळालेलं आहे. बरं, ठीक आहे, आपण परत पुढे फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. मग 2009 मध्ये जेव्हा आम्हाला 30% रिझल्ट मिळायचा, त्यावेळेला 29 एप्रिल 2009 या दिवशी मी असं ठरवलं की आपल्याला हे प्रोडक्ट कमर्शियलाइज करायचं. मग 17,000 रुपये खिशात असताना मी 18 फूट बाय 7 फूट या माझ्या सिडकोच्या रूममधून, माझ्या घरातल्या रूममधून मी प्रोडक्शनला सुरुवात केली आणि पेट्रोल पंपाच्या बाहेर नाशिकमध्ये मी ॲडिटिव्हचे पाऊच विकायला सुरुवात. हळूहळू हा बिझनेस वाढत गेला आणि 2011 मध्ये मी लुब्रिकंट्स मॅन्युफॅक्चरिंगला सुद्धा सुरुवात केली सर. त्यावेळेला कंपनी रेंटल प्रिमायसेसमध्ये विल्लोळी या जागेमध्ये होती, अंबाडी MIDCच्या बाजूला रेंटल प्रिमायसेसमध्ये होती. आणि मग हळूहळू 2014 मध्ये कंपनीने स्वतःची जागा घेतली. तिथे 2015 मध्ये कंपनीने स्वतःचा प्लांट उभा केला. आज रोजी कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर 2026 मध्ये कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे 13.5 एकरचं. त्यापैकी 2 एकरमध्ये कंपनीचा अद्ययावत प्लांट आहे. लुब्रिकंट मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी 30,000 लिटर पर डे आणि ॲडिटिव्हची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही 1,25,000 लिटर पर डे आहे. असा एवढा मोठा सेटअप 2 एकरमध्ये कंपनीने एस्टॅब्लिश केलेला आहे. बाजूच्या 11.5 एकर जागा शिल्लक आहे. हे ॲडिटिव्ह जे आपण आज जे बघतोय मार्केटमध्ये, E20 पेट्रोल आलेलं आहे सर. 4 ऑगस्ट 2025ला E20 पेट्रोल आलं
आणि 1 एप्रिल 2026ला पूर्ण भारतभर सगळीकडे आलं. तर हे E20 पेट्रोल म्हणजे काय? 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. इथेनॉल हे एक हायड्रोस्कोपिक लिक्विड आहे, हे एक अल्कोहोलिक लिक्विड आहे. त्याचा जर लोखंडाशी स्पर्श झाला, मेटलशी स्पर्श झाला, तर त्याला गंज लागायला सुरुवात होते. हा पहिला मुद्दा. म्हणजे इंजिनला गंज लागायला सुरुवात होईल. दुसरं, हे हायड्रोस्कोपिक लिक्विड आहे. मग हायड्रोस्कोपिक म्हणजे काय? या इथेनॉलचा जर हवेशी संपर्क आला तर त्याचा पाण्यात रूपांतर होतं. मग पाण्यात रूपांतर जर होतं म्हणजे पाणी हे सुद्धा इंजिनला घातक आहे. म्हणजे लुब्रिकेशन कमी होणार. पाणी आल्यानंतर इंजिनमध्ये पाणी आलं म्हणजे लुब्रिकेशन कमी होणार. पाणी आलं म्हणजे इंजिनला गंज लागणार. आणि ह्या 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्यामुळे असं हे E20 पेट्रोल जेव्हा आपण गाडीमध्ये वापरतो, एप्रिल 2023 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे आज गेल्या 25 वर्षापासूनच्या गाड्या, आपण आज 2026 मध्ये जगतो आहोत, पण 2023 पूर्वीच्या जेवढ्या गाड्या आहेत, या गाड्या E20 कॉम्पॅटिबल नाहीये. या E5 आणि E10 कम्पॅटिबल आहे. म्हणजे फक्त त्या 5% किंवा 10% इथेनॉलच सस्टेन करू शकतात. ते म्हणजे त्याला ते सस्टेन करू शकतात अशा त्या गाड्या आहेत. E20ला त्या सस्टेन करू शकत नाही. हे सुद्धा सगळ्या कंपन्यांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे. आपण गुगलवर तसं तपासू शकता. बरं, मग हे E20 पेट्रोल जर आपण त्या गाड्यांमध्ये टाकल्यानंतर पेट्रोलची टाकी, पेट्रोलपासून इंजिनपर्यंतच्या असलेल्या लाईन्स, म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलरमध्ये मेटलच्या लाईन्स असतात, तर टू व्हीलरमध्ये रबरचे पाईप्स असतात. तर प्लास्टिक, रबर पार्ट्स आणि गॅस्केट्स हे यांना सुद्धा या इथेनॉलमुळे क्रॅक्स पडतात. मग स्वाभाविक आहे, बघा ना तुम्ही, जर समजा गॅस्केट, इंजिनचा खालचा भाग आणि इंजिनचा वरचा भाग, या दोघांच्या मध्ये गॅस्केट आहे. या गॅस्केटला जर क्रॅक पडला, गॅस्केट डॅमेज झालं, तर गॅस्केट असतं समजा 200-500 हजार रुपयाचं, 2000 रुपयाचं गॅस्केट असतं. पण इंजिनची कॉस्ट, फोर व्हीलरच्या इंजिनची कॉस्ट असते 1 लाख, 2 लाख, 5 लाख रुपये. तर टू व्हीलरच्या इंजिनची कॉस्ट असते 15-20 हजार, 2500 रुपये. जर ते गॅस्केट्स, रबर पार्ट, प्लास्टिकचे पार्ट जर समजा क्रॅक होत आहेत, तर मेटलचे पार्ट सुद्धा डॅमेज होत आहेत. हे व्हायला नको याच्याकरता कंपनीने आधीच 2001 पासून संशोधनाला सुरुवात केली, इथेनॉलवर काम करायला पण सुरुवात केली. तर ते प्रोडक्ट म्हणजे E20 इंजिन हेल्थ टॉनिक, जे आमचं प्रोडक्ट आहे, इंजिन हेल्थ टॉनिक E20 पेट्रोल. हे प्रोडक्ट काय काम करतं? जर तुम्ही पेट्रोलमध्ये 1 ml हा डोस 1 लिटर पेट्रोल बरोबर जर टाकला गाडीमध्ये, तर तुमच्या गाडीमध्ये असलेला मेटलला लागलेला गंज, E20 पेट्रोलमुळे लागलेला गंज पूर्ण मुळासकट निघून जाईल. इंजिनमध्ये असलेला कार्बन, म्हणजे पिस्टन, सिलेंडर, पिस्टन रिंग, त्यानंतर वॉल, क्रँकशाफ्ट, इंजिन व्हॉल, नंतर इंजिन सिलेंडरच्या वॉल, नंतर कॅम, क्रँक, इथे जेवढा पण कार्बन साचलेला आहे E20 पेट्रोलमुळे, तो सगळा कार्बन मुळासकट उकळून टाकतं. का? कारण की E20 पेट्रोल ॲडिटिव्ह जे आहे हे ड्राय क्लिनिंगचं सुद्धा काम करतं. असे हे 2 महत्वाच्या गुणधर्मांसाठी, ह्या प्रोडक्टसाठी, आणि प्लस तसं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पैशाचा. ह्या E20 पेट्रोलमुळे पेट्रोलमध्ये 10% ते 30%, 40% सुद्धा गाड्यांचा मायलेज हा वाढत चाललेला. त्यानंतर चौथा फायदा म्हणजे E20 पेट्रोलमुळे होणारं जे प्रदूषण आहे, ते प्रदूषण कमी करणं. म्हणजेच काय? आपण जे गाडी चालवतो, त्या गाडी चालवल्यानंतर हायड्रोकार्बन जे बाहेर पडतात, ज्याच्याने हार्ट अटॅक वाढत चालले, त्या 90% कमी होतात. आज आपल्याला जे लंग्सचे प्रॉब्लेम सुरू झालेत, गाडीमधून निघणारा जो धूर आहे, तो धूर, त्या धुरामधून निघणारा जो CO2 आहे, त्याच्यामुळे लंग्सचे प्रॉब्लेम सुरू झाले. मग लंग्सचे प्रॉब्लेम सुद्धा आपण कमी करू शकतो, ज्याच्याकडून ॲडिटिव्ह वापरल्यानंतर 98% CO2 कमी होतो. कार्बन मोनॉक्साईड हा धुरावाटे बाहेर पडतोय, तो 60% कमी होतोय, ज्याच्याने किडनीजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड 100% हे पूर्ण विष आहे, आणि हे विष 100% पूर्ण इंजिनमध्ये जाळलं जात आहे. म्हणजेच परिणामी कॅन्सरचं प्रमाण कमी होत आहे. म्हणजेच आपण हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला पेट्रोल सेव्ह करून मिळत आहे, आपल्याला इंजिन सेफ करून मिळत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषण कंट्रोल करून मिळत आहे, आजार कमी करून मिळतात. पूर्वी आपल्याला पुढची जी पिढी आहे आपली, ती पुढची पिढी
ही सुदृढ बनण्याकरता प्युअर ऑक्सिजन आपण त्यांच्यासाठी डेव्हलप करून ठेवतोय. या प्रोडक्ट मार्फत 80% ऑक्सिजन सुद्धा वाढतोय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं. आणि हे प्रोडक्ट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑटोमोटिव्ह टेस्टिंग लॅबोरेटरी, या लॅबोरेटरीने हे प्रोडक्ट टेस्ट पण केलेलं आहे, सर्टिफाईड केलेलं आहे. प्लस इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, या दोघं ऑर्गनायझेशन्सने मला पेटंट सुद्धा दिलेलं आहे, याचं ते ग्रँट सुद्धा झालेलं आहे. असं हे दुर्मिळ प्रोडक्ट जे जगात कोणाकडे नाही. पेट्रोल E20 पेट्रोलमुळे जे गाड्यांचं नुकसान होतं आहे त्याच्यासाठी सोल्युशन जगात कोणाकडे नाही, ते सोल्युशन आज आपल्याकडे आहे. याच प्रोडक्टसाठी वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशन आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या दोघं ऑर्गनायझेशन्सने, एका देशाने आणि एका ऑर्गनायझेशन मिळून मला डॉक्टरेट सुद्धा मिळालेला आहे डिकार्बनायझेशन मध्ये. म्हणजे इंजिनमधून कार्बन कमी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, CO2 कमी करणे, यासाठी डॉक्टरेट सुद्धा मला प्रदान करण्यात आलेलं आहे. असे हे 2 प्रोडक्ट आहेत, पेट्रोलसाठी वेगळे आणि डिझेलसाठी वेगळे. डिझेलसाठी सुद्धा सेम, इंजिनमध्ये गंज लागण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, त्यांना कार्बन कमी होण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, नंतर EGRचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. इंजिन ओव्हरहीट होतं साहेब, बघा तुम्ही, इंजिन ओव्हरहीट होतं, तर इंजिन ओव्हरहीट होण्याचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. आपल्याकडे दुसरं प्रोडक्ट आहे जेही पेटेंटेड आहे, ते प्रोडक्ट म्हणजे इंजिन हेल्थ टॉनिक डिझेल ॲडिटिव्ह. हे बायोमायलेजर इंजिन हेल्थ टॉनिक ॲडव्हान्स डिझेल ॲडिटिव्ह हे प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट जर आपण डिझेलमध्ये जर वापरलं, 1 ml पर 1 लिटर डिझेल जर आपण वापरलं, तर तुम्ही बघू शकतात हे प्रोडक्ट ICAT सर्टिफाईड आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, सेंट्रल गव्हर्नमेंट दिल्ली, या डिपार्टमेंटने हे प्रोडक्ट सर्टिफाईड केलेलं आहे. तसंच हे प्रोडक्ट पेटेंटेड पण आहे. दुसरं, ह्या प्रोडक्टमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे प्रोडक्ट, हे ॲडिटिव्ह जर तुम्ही गाडीमध्ये, डिझेल गाडीमध्ये टाकलं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या गाडीचा जो DPF आहे तो क्लीन होतो. त्याच्यानंतर EGR व्हॉल्व जे आहेत ते सुद्धा चोकअप्स असतो, चोकअप हळूहळू होत जातात, ते सुद्धा क्लीन होतात साहेब याच्याने, म्हणजेच ते रिफर्निश होतात. तुम्हाला EGR व्हॉल्व बदलायला कमीत कमी 70-80 हजार रुपये खर्च येतो. ते EGR व्हॉल्व बदलायची गरज पडणार नाही तुम्हाला भविष्यामध्ये. त्यानंतर फ्युएल इंजेक्टर्स, आपण बघा फ्युएल इंजेक्टर, गाडीचा पिकअप मिळत नाही साहेब, डिझेल गाडीचा हळूहळू पिकअप कमी होतो. तो पिकअप का कमी होतो? कारण इंजेक्टर चोकअप होत जातात. का चोकअप होतात? त्याच्यामध्ये गंज लागतोय, त्याच्यामध्ये कार्बन डिपॉझिट होत आहे. तर अशा वेळेला हे ॲडिटिव्ह टाकल्यानंतर इंजेक्टर सुद्धा क्लीन होत आहेत साहेब, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे सगळं याच्यावर दिलेलं आहे. प्लस विअर अँड टिअर प्रोटेक्शन, पिस्टन, सिलेंडर, पिस्टन रिंग अँड वॉल्व हे हळूहळू घसले जातात सर. का घसले जातात? कारण की कार्बन डिपॉझिट त्याच्यामध्ये कंटिन्यू होत असतो. क्रँकशाफ्ट, कॅम्प वारंवार तुटत असतो गाड्यांचा, तुम्ही ऑब्झर्व करा. मग हा का तुटतो? कारण याच्यात कार्बन डिपॉझिट जास्त होत असतं. मग अशा वेळेला विअर अँड टिअर म्हणजे घसारा व्हायला नको, हे घसले जायला नको, याच्याकरता हे ॲडिटिव्ह काम करतं. त्याच्यानंतर ओव्हरहीटिंग, इंजिन ओव्हरहीट व्हायला नाही पाहिजे, तर इंजिन ओव्हरहीट होऊ नये याच्याकरता सुद्धा हे ॲडिटिव्ह काम करतं. त्याच्यानंतर HPCR म्हणजे प्रोटेक्ट हाय प्रेशर कॉमन रेल. आज कॉमन रेल हा डिझेल इंजिन मधला सगळ्यात मोठा मेन फॅक्टर म्हणजे काय? कॉमन रेल. कॉमन रेल जर व्यवस्थित राहिली तर इंजिनचा पिकअप व्यवस्थित राहतो, इंजिन कॉन्स्टंट मायलेज प्रॉपर देतं. नाही, कॉमन रेल जर व्यवस्थित राहिली नाही, ते डिस्टर्ब राहिले तर आपला मायलेज सुद्धा गाडी मार खाते. याच्याकरता हे ॲडिटिव्ह सुद्धा कॉमन रेलवर काम करतं आणि कॉमन रेल एकदम प्रॉपर प्रोटेक्ट करतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. पुढचं आहे इंजिनमध्ये गॅस्केट्स, ऑइल सील, प्लास्टिक अँड रबर पाईप्स, हे सगळे पार्ट जे आहेत ना, हळूहळू आता वीक व्हायला लागलेले आहेत, त्याच्यात क्रॅक पडायला लागलेले आहेत. मग हळूहळू जर त्याच्यात लिकेज यायला लागले तर परिणामी तुमच्या इंजिनची इफिशियन्सी कमी होणार आहे. ती कमी होऊ नये आणि त्या प्लास्टिक, रबर पार्ट आणि गॅस्केट्स हे तुटायला नको, क्रॅक पडायला नको, याच्यावर सुद्धा हे ॲडिटिव्ह काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10% कमीत कमी मायलेज इन्क्रीज होतं आणि 90% प्रदूषण कंट्रोल होतं. असं हे प्रोडक्ट आहे. याच्याने एवढे फायदे होतात.
त्याच्यानंतर आपण डिझेल पर्टिक्युलेट मॅटर, डिझेल पर्टिक्युलेट फिल्टर्स जे आहेत ते चोकअप होतात, ते चोकअप सुद्धा याच्यामधून क्लीन होतात सर, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. पिस्टन क्राऊन सुद्धा घसला जातो डिझेल इंजिनमध्ये. वारंवार आपण म्हणजे 2-2, 4-4 वर्षानंतर डिझेल पिस्टन क्राऊन हा घसायला लागतो, पण हा घसू नये याच्याकरता हे ॲडिटिव्ह वापरणं खूप गरजेचं आहे. डायरेक्ट सेलिंगमध्ये येण्याचं कारण असं की हे जे दोघं प्रोडक्ट आहेत हे दोघं प्रोडक्ट डिस्क्रिप्टिव्ह आहे. एक दुसरं याचे डेमोज द्यावे लागतात. तिसरं यूज केल्याशिवाय माणसाला विश्वास पटत नाही. मग अशा वेळेला जर तुम्हाला होर्डिंग्स जर दिले, तुम्हाला मीडियामधून ऍडव्हर्टाइजमेंट दिले, डिजिटल मीडियामधून ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या, नंतर सुद्धा तुम्हाला विश्वास पटणार नाही. ते म्हणतो ना आपण, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. मग साधी गोष्ट आहे की डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रत्येक व्यक्ती हा 1-to-1 भेटतो. भेटल्यानंतर तो व्यक्ती त्या प्रोडक्ट त्या व्यक्तीला समजून सांगतो आणि समजून सांगितल्यानंतर एक 2-5 ml जेव्हा सॅम्पल त्याच्या गाडीमध्ये टाकलं जातं, त्या व्यक्तीच्या गाडीत टाकलं जातं आणि ती गाडी 5-7 किलोमीटर, 10 किलोमीटरवर 2 व्हीलर आणि 50 किलोमीटरवर 4 व्हीलर, जेव्हा गाडीचा पिकअप एकदम नवीन गाडी सारखा होतो ना, जेव्हा आपण नवीन गाडी घेतो त्यासारखा कसा पिकअप असतो, तो पिकअप जेव्हा त्यांना मिळतो आणि रायडिंग जेव्हा एकदम फ्री मिळते, त्यावेळेला तो माणूस म्हणतो की येस, दिस प्रोडक्ट इज व्हेरी नाईस. हा फील आम्हाला प्रत्येक कस्टमरला प्रथम द्यायचा आहे आणि मग नंतर त्याने ते प्रोडक्ट परचेस करायचं आहे, असं आमचं आव्हान. म्हणून आम्ही डायरेक्ट सेलिंगमध्ये हे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की आज रोजी 50 लाख लोकांना भारतामध्ये रोजगार मिळावा आणि 2027 मध्ये किमान 25 कंट्रीजमध्ये, 25 देशांमध्ये हे प्रोडक्ट लॉन्च व्हावं आणि करोडो लोकांना याचा रोजगार मिळावा, हा अजेंडा आहे कंपनीचा. आज रोजी कंपनीने पोस्ट ऑफिस बरोबर ॲग्रीमेंट केलेला आहे. नंतर DHL, फेडेक्स यांच्याबरोबर कंपनी ऑलरेडी 16 वर्षापासून काम करते आहे. VRL आहे, ACPL आहे, ARC असे जे नॅशनल लेवलचे ट्रान्सपोर्ट आहेत यांच्याबरोबर सुद्धा कंपनी गेल्या 17 वर्षापासून 16 वर्षापासून काम करते आहे. यांच्या मार्फत सुद्धा फ्रँचायझी, कंपनीचे ज्या फ्रँचायझीज आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, डीलर्स आहेत, हे जे नेटवर्क आहे या नेटवर्क मार्फत कंपनी डिस्ट्रीब्युशन करते आहे. तर मी तुम्हाला आज आव्हान करतो साहेब की आपण हे प्रोडक्ट व्यवस्थित जाणून घ्या, टेक्निकल डॉक्युमेंट्स बघा, कंपनीचे सर्व लीगल डॉक्युमेंट्स बघा. 45 पेक्षा जास्त इंटरनॅशनल, नॅशनल लेवलचे डॉक्युमेंट्स आहेत. ह्या ॲडिटिव्हला नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सुद्धा रेकमेंडेशन दिलेलं आहे की हे प्रोडक्ट इज व्हेरी नाईस अँड इट इज व्हेरी युजफुल फॉर इन द व्हेकल. अशा पद्धतीने आपल्याला एवढे लीगल डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक सायन्स ने सुद्धा आपल्याला हे रेकमेंडेशन दिलेलं आहे की प्रोडक्ट खूप सुंदर आहे. तर असं हे प्रोडक्ट, त्यानंतर इंडियाचा 10वा CSR अवॉर्ड याला मिळालेला आहे. त्यानंतर पार्लमेंट ऑफ UK लंडन GSS अवॉर्डने याला सन्मानित करण्यात आलेला आहे. कलाम वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर नोबेल बुक ऑफ रेकॉर्ड याच्याने सन्मानित करण्यात आलेला आहे. नंतर भारत पेट्रोलियमचे चीफ जनरल मॅनेजर मिस्टर संजीव रैनाजी यांनी सुद्धा ह्या प्रोडक्टला खूप छान प्रोडक्ट आहे आणि खूप सुंदर आहे, समाजासाठी खूप छान आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट सुद्धा पब्लिकमध्ये दिलेलं आहे. असं हे सुंदर प्रोडक्ट हे आपण स्वतः वापरून बघा. हे खात्रीलायक प्रोडक्ट आहे. याच्याने कोणत्याही प्रकारच्या गाडीला साईड इफेक्ट नाही, खूप फायदे आहे. इंजिन मधला कार्बन साफ करणे म्हणजे पूर्ण साफसफाई करणे, इंजिनची साफसफाई करणे आणि इंजिनचं आयुमान उंचावणे आणि मायलेज इन्क्रीज करणे, हाच या ॲडिटिव्हचा मेन अजेंडा आहे. आणि कंपनीचा अजेंडा असा आहे की हे प्रोडक्ट सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावं, त्यांना हे मिळावं, त्यांचे पेट्रोलचे 2 रुपये पेट्रोलचे पैसे वाचावेत, म्हणजे 1 लिटर पाठीमागे 10 ते 20 रुपये, 30 रुपये वाचावेत. डिझेलमध्ये सुद्धा 10-25 रुपये, 25 ते 30 रुपये, 10 रुपये वाचावेत, हा कंपनीचा अजेंडा आहे. आणि ते वाचून झाल्यानंतर ज्यांनी त्यांना रेफर केलं किंवा ज्यांनी त्यांना ते प्रोडक्ट वापरण्याकरता सांगितलं आणि त्यांचा फायदा करून दिला, अशा व्यक्तीला 2 पैसे मिळावे, अशा 50 लाख लोकांना कंपनी रोजगार देऊ इच्छिते.